मागील तासात आपण भूमितीमधील तिसऱ्या प्रकरणातील सराव संच 3.2 मधील पहिल्या 2 उदाहरणांचा अभ्यास केला होता। ते कृतीपत्रिका आहे, ती कृतीपत्रिका तुम्हाला सोडवायला सांगितली होती, ते तुम्ही सोडवली असेल अशी आशा करतो। आता आपण तिसऱ्या प्रश्नाबद्दल पुढे चर्चा करतोय। पहिले 2 प्रश्न आपले झालेले आहेत। आता तिसरा जो प्रश्न आहे, या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले पहा, तर ABC आणि PQR हे 2 त्रिकोण दिलेले आहेत आणि या त्रिकोणाच्या संदर्भात आपल्याला हे 2 त्रिकोण कुठल्या कसोटीने एकरूप होतात आणि जे काही उरलेले घटक आहेत ते उरलेले घटक एकरूप दाखवायला सांगितलेले आहेत। तर या प्रश्नाची सुरुवातीला आपण चर्चा करूया। तर आकृती जी आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR असे 2 त्रिकोण दिलेले आहेत। मग त्रिकोण ABC मध्ये तुम्हाला त्रिकोण A हा 90 अंशाचा दिसतो। मग आपण लिहूया त्या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर 90 अंश, तसेच त्रिकोण PQR मध्ये कोण Q बरोबर 90 अंश। मग त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC ह्या 2 त्रिकोणांच्या बाबतीत आपण जी काही माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे आपण ह्या 2 त्रिकोणांचा विचार करूया। म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये हे आपल्याला हे कोण 90 अंश आहे दिलेला आहे। पहिली गोष्ट काय दिली, बाजू AB, बाजू AB ला एकूण बाजू किती दिली आहे, बाजू QP, बाजू QP, AB ला एकूण बाजू QP आणि या ठिकाणी ABC चा BC हा कर्ण आहे, तर PQR चा PR हा कर्ण आहे। मग आपण लिहू शकतो कर्ण BC एकरूप कर्ण PR दिले आहे। म्हणून आपण सांगू शकतो त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण QPR ABC एकरूप त्रिकोण QPR कुठली कसोटी, कर्णभुजा कसोटी, कर्णभुजा कसोटी। आता या पद्धतीने कर्णभुजा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण एकरूप झाले। मग आता जे काही संगत घटक आहेत हे संगत घटक आपण एकरूप दाखवू शकतो। म्हणून आता या ठिकाणी तिसरी जी बाजू आहे ABC त्रिकोणाची ते म्हणजे बाजू AC, एकरूप बाजू
त्रिकोण PQR ची बाजू A एकरूप किंवा BC ला एकरूप किंवा एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू त्याचबरोबर तुम्हाला असं दिसून येईल कोण B एकरूप कोण B आणि कोण C एकरूप कोण कुठला R या दोन्हीला कारण काय तर एकरूप त्रिकोणाचे संगत एकरूप त्रिकोणाचे संगत तर अशा पद्धतीने अतिशय सोपी आणि छोटी अशी सिद्धता आहे लक्षात घ्या ज्या काही आकृत्या आपल्याला दिल्या होत्या त्या आकृतीमध्ये कोण A आणि कोण Q हे 90 अंशाचे कोन होते म्हणजे हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत हे आपल्याला लक्षात येतं मग ह्या काटकोन त्रिकोणाचे कर्ण कुठले ABC चा कर्ण BC आणि PQR चा कर्ण PR मग या ठिकाणी ABC ची बाजू AB ही PQR च्या PQ बरोबर एकरूप आहे कर्ण BC एकरूप कर्ण PR दिलेला आहे आणि मग आपण सांगू शकतो कर्णभुजाकार सूत्रानुसार त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण QPR कर्णभुजा कसोटी मग एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात आणि एकरूप त्रिकोणाचे संगत कोन सुद्धा एकरूप असतात म्हणून आपण सांगितलं बाजू AC एकरूप बाजू किंवा त्याचबरोबर कोन B एकरूप कोन P आणि कोन C एकरूप कोन R तर अशा प्रकारे आपण ही सिद्धता देऊ शकतो आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितले मला या ठिकाणी L आणि PMN हे दोन त्रिकोण दिलेले आहेत या दोन त्रिकोणामध्ये तुम्हाला काही गोष्टी एकरूप दिलेल्या आहेत मग काय काय दिले पहा मग सुरुवातीला आपण लिहूया आकृती तुम्हाला LM आणि PN तसेच LM आणि PN तसेच तुम्हाला LL आणि PM दिल्या हे आपल्याला या पद्धतीने दिलेलं आहे मग आपण या दोन त्रिकोणांचा जर विचार केला मग आपण म्हणून त्रिकोण L व त्रिकोण PNM मध्ये आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी दिसतात पहिलं म्हणजे बाजू LM एकरूप बाजू काय सांगता येईल P आणि M ची LM ला एकरूप बाजू PR तसेच दिले आहे किंवा पक्ष दिले तरी चालेल या ठिकाणी तसेच बाजू दोन्ही त्रिकोणाच्या संदर्भात MN ही बाजू सामायिक आहे
एकरूप बाजू सामायिक भुजा, कारण काय लिहिलं आपण सामायिक भुजा कॉमन साइड आणि नंतर आपण लिहू शकतो बाजू एकरूप बाजू PM मग याला कारण तुम्ही पक्ष लिहू शकता किंवा दिली आहे असं लिहू शकता. मग आता हे दोन कोण आपल्याला माहिती आहे कुठलेही दोन कोण समोरून दाखवायचे एकूण दाखवायचे असतील तर त्यासाठी फक्त तीन गोष्टींची सिद्धता आपल्याला द्यावी लागते. उरलेल्या तीन बाबी आपोआप सिद्ध होतात. मग आता या ठिकाणी आपण लिहिला त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण PNM कुठली कसोटी बा कसोटी साइड टेस्ट. मग आता जे घटक राहिलेले ते आपण एकरूप दाखवू शकतो. म्हणून आपण लिहू शकतो कोण L एकरूप कोण P कोण M एकरूप कोण N आणि त्याचबरोबर कोण N एकरूप कोण M. या तिघाला कारण काय सांगणार एकरूप त्रिकोणाचे संगत कोन एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सिद्धता देता येईल आणि जे काही उरलेले घटक आहेत ते उरलेले घटक एकरूपही दाखवता येतील. तर आता आपल्याला पाचव्या प्रश्नामध्ये काय दिले बघा. या ठिकाणी ABD आणि CBD असे दोन त्रिकोण दिलेले आहेत किंवा चौकोन ABCD दिलेला आहे आणि त्याचा कोण BD काढलेला आहे असं समजा. तर या स्थितीत या ठिकाणी जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे त्रिकोण ABD व त्रिकोण CBD मध्ये आपल्याला लिहिता येईल काय काय लिहिता येईल बघा. बाजू AB एकूण बाजू कुठली आहे CB बाजू AB एकूण बाजू CB. तसेच बाजू AD त्रिकोण ABD ची बाजू AD एकरूप बाजू CB हे आपल्याला दिली आहे किंवा तुम्ही पक्ष लिहू शकता पक्ष सुद्धा लिहू शकता दिले आहे. आणि आपण लिहू शकतो बाजू BD बाजू BD एकरूप बाजू कुठली मिळेल BD. त्याला कारण काय सामायिक भुजा आणि म्हणून त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण CBD कुठली कसोटी 5
बा कसोटी. मग आता उरलेले घटक सुद्धा आपण इथे दाखवू शकतो, पण आपल्याला या प्रश्नात तसं विचारलेलं नाही की एकरूप जे काही उरलेले घटक आहेत ते एकरूप दाखवा असं दिलेलं नाही. फक्त आपल्याला या ठिकाणी हे दोन त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध करायला सांगितलं होतं. त्यामुळं आपण जेवढे विचारले तेवढीच सिद्धता या ठिकाणी दिलेली आहे. हे दोन त्रिकोण आपण बा 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 कसोटीनुसार या ठिकाणी एकरूप दाखवलेले आहे. तर अशा प्रकारची ही छोटी आणि सोपी सिद्धता आहे, तुम्ही सहज देऊ शकता. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा जो प्रश्न दिलेला आहे, प्रश्न 6व्यात आपल्याला काय सांगितलं, तर आता 6व्या प्रश्नात आपल्याला सांगितलेलं आहे की या ठिकाणी त्रिकोण PQT आणि त्रिकोण RQS त्या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत आपल्याला त्यांनी काय काय दिलेले, तर कोण P एकरूप कोण आपल्याला दिला आहे हा दिले आहे. किंवा पक्ष तसेच बाजू PQ, बाजू PQ एकरूप बाजू आपल्याला लिहिता येईल RQ. हे पण आपल्याला दिलेले आहे, म्हणजे त्या दोन्हीला कारण काय, पक्ष. त्या दोन्हीला कारण पक्ष. आणि आपण लिहू शकतो कोण Q एकरूप कोण Q, त्याला कारण काय, सामायिक कोण. सामायिक कोण आणि म्हणून आपण लिहू शकतो त्रिकोण PQT एकरूप त्रिकोण RQS. पुढली कसोटी कोण बाजू कोण को कसोटी कसोटी. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवता येतात. तर मित्रांनो अतिशय सोपे प्रश्न आहेत. सराव संच 3.2 या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण पुढील भाग शिकणार आहोत ते म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय काय सांगतो ते आपण शिकणार आहोत. तर तुम्ही सराव संच 3.2 सर्व पूर्ण करायचं आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि सराव संच पूर्ण करायचा आहे. तर आता आपण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय हे छोटंसं प्रमेय आपण शिकणार आहोत. या प्रमेयामध्ये आपण शिकणार आहोत की जर का एखाद्या त्रिकोणात दोन बाजू एकरूप असतील किंवा एखादा त्रिकोण जर समद्विभुज त्रिकोण असेल तर एकरूप बाजू समोरील कोणही एकरूप असतात. म्हणून आपण विधान लिहिलेले या ठिकाणी काय लिहिले बघा विधान, जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोणही एकरूप असतात.
म्हणजे ज्या काही एकरूप बाजू आहेत त्या एकरूप बाजू समोरील कोन सुद्धा एकरूप असतात. मग या ठिकाणी आपण जी आकृती काढली आहे या आकृतीमध्ये एकरूप बाजू कुठल्या आहेत तर AB आणि AC ह्या बाजू एकरूप आहेत. मग आपण पक्ष लिहू शकतो. काय पक्ष लिहिता येईल आपल्याला तर आपण पक्ष लिहू शकतो त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप बाजू AC ह्या दोन्ही बाजू काय आहेत एकरूप आहेत. मग साध्य काय आहे आपल्याला तर साध्य आहे कोन ABC एकरूप कोन ACB म्हणजे कोन B आणि कोन C हे एकरूप आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आता हे दोन कोन एकरूप दाखवण्यासाठी किंवा हे जे साध्य आहे हे साध्य सिद्ध करण्यासाठी आपण छोटीशी रचना करूया. मग काय करायची रचना तर या ठिकाणी आपण काय करूया कोन BAC चा दुभाजक काढला. कोन BAC चा म्हणजे कोन A चा दुभाजक आपण काढला. तो दुभाजक BC ला कुठे छेदतो तो बाजू BC ला D बिंदू छेदतो D बिंदू छेदतो. मग आता सिद्धता देता येईल आपल्याला. काय सिद्धता द्यायची तर बघा या ठिकाणी हा जो काही दुभाजक काढला आपण कोन A चा त्यामुळे या ठिकाणी दोन त्रिकोण तयार झाले. मग आपण लिहूया आकृतीत किरण AD हा कोन A चा दुभाजक आहे. कोन A चा दुभाजक आहे. म्हणून कोन BAD एकरूप कोन CAD त्याला समीकरण आपण एक म्हणूया. आता या दुभाजकामुळे या ठिकाणी दोन त्रिकोण तयार झाले. कुठले त्रिकोण तयार झाले ABD आणि ACD. म्हणून त्रिकोण ABD व त्रिकोण CBD त्रिकोण ACD मध्ये त्रिकोण ABD व ACD मध्ये आपण लिहू शकतो बाजू AB एकरूप बाजू कुठली AC हे आपल्याला पक्षामध्ये दिलेले म्हणजे या दोन बाजू एकरूप आहेत या पक्षामध्ये आपण सांगितलेले. कोन BAD एकरूप कोन CAD त्याला कारण काय रचना आणि बाजू AD एकरूप बाजू
एडी, याला कारण काय? सामायिक भुजा, सामायिक भुजा. आणि म्हणून आपण लिहू शकतो त्रिकोण एबीडी, एकरूप त्रिकोण एसीडी. कुठली कसोटी? बाजू कोन बाजू, म्हणजेच बाजूबाग कसोटी. आता अशा पद्धतीने आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले. मग अर्थातच एकरूप त्रिकोणाचे जे काही संगत घटक असतात ते एकरूप असतात, म्हणून आपण लिहू शकतो जे आपल्यासारखे आहे. म्हणून कोन एबीडी एकरूप कोन एसीडी एकरूप त्रिकोणाचे संगत कोन, संगत कोन. आता ह्याच दोन कोनांची नावं आपण बदलू शकतो आणि लिहू शकतो. काय लिहू शकतो? म्हणून कोन एबीसी एकरूप कोन एसीबी. कोन बदलले का? नाही. कोन तोच एबीडी आणि कोन एबीसी वेगळा नाही. कोन एसीडी आणि कोन एसीबी वेगळा नाही. कोन तेच आहे. नावे बदलू, नावे बदलू. आणि म्हणून आपण सांगू शकतो, काय सांगू शकतो? म्हणून एकरूप बाजू समोरील कोन, एकरूप बाजू समोरील कोन काय असतात? एकरूप असतात. म्हणजेच समद्विभुज त्रिकोणात एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी समद्विभुज त्रिकोणाची जी काही सिद्धता आहे, समद्विभुज त्रिकोणाचे जे प्रमेय आहे, हे प्रमेय अतिशय सोपं प्रमेय या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. मग पुढील तासाला आपण समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास जो आहे त्या व्यत्यासाबद्दल आपण माहिती बघणार आहोत. समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास हा भाग या वर्षीच्या परीक्षेसाठी आपल्याला वगळलेला आहे, परंतु तरी पण आपण त्याच्याबद्दल माहिती शिकूया. त्या प्रमेयाच्या व्यत्यासावरती कुठल्याही प्रकारचा प्रश्न येणार नाही. म्हणून तुम्ही या ठिकाणी समद्विभुज त्रिकोणाचे जे प्रमेय आहे ते प्रमेय नीट अभ्यासा आणि तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारे सिद्ध करा. म्हणून तुम्हाला 2 मार्क किंवा 3 मार्क याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. मग या ठिकाणी आपण घेऊया. म्हणून समद्विभुज त्रिकोणात एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. ठीक आहे. हे प्रमेय तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. सराव संच 2.3 मधली राहिलेली जी उदाहरणं आहेत, उदाहरण क्रमांक 3 ते 6 अशी 4 उदाहरणं तुमच्या वर्गखंडाच्या वहीत व्यवस्थित सोडवा. पुढील तासाला आपण समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास आणि त्यानंतर 30, 60, 90चं जे प्रमेय आहे या 30, 60, 90च्या प्रमेयाबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.